छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब राज्यात सत्ता स्थापन केली। महाराजांचं नाव घेऊन सरकार चालवतात। नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा सत्ता मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं। छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत। आज अर्थसंकल्प मांडण्यात आला, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, जिजाऊंचं नाव घेतलं, फुले शाहू आंबेडकरांचं, साठेंचं नाव घेतलं। त्यांच्या विचारांनी काम करतात का? नाही। अर्थसंकल्प मांडला, 1 रुपया तरी ज्यांच्या नावाने आपण सरकार चालवतोय किंवा ज्यांच्या नावाने अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदर पुतळ्याला जाऊन हार घालतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये त्या मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक होणार होतं। काय झालं? या अर्थसंकल्पामध्ये 1 रुपया तरी शिवस्मारकासाठी त्या ठिकाणी खर्च करायचा। मी मुख्यमंत्र्यांनी जेवढ्याच्या एवढ्या काही योजना त्या ठिकाणी काल जाहीर केल्या, त्या प्रत्यक्षात किती पूर्ण होतील हा संशोधनाचा विषय। कर्जमाफीच्या गप्पा केल्या, 7-12 कोरा करणार होते। काय झालं? 100 युनिट पर्यंत वीज मोफत देणार होतात। काय झालं? उलट वीज दर एवढे वाढवले, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल केलं। अर्थसंकल्पामध्ये लय मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या, पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 1 रुपया सरकार जर खर्च करू शकत नसेल तर हे शिवद्रोही सरकार आहे का नाही? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते जलपूजन झालं, भूमिपूजन झालं, एकदा नाही 2दा कार्यक्रम झाले। सत्तेत आले, छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ, छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ फडणवीसांना साथ। सगळ्यांना साथ दिली हो, पण त्या आमच्या शिवाजी महाराजांचं शिवस्मारक करण्याची हिम्मत नाही दाखवली या सरकारने। 1 वीट सुद्धा अजून ती ठिकाणी आलेली नाही। मागच्या अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस फडणवीसांचं सरकार होतं, 1200 कोटीच्या वर खर्च दाखवला, 1 रुपया पण खर्च केला नाही, उलट त्याच्यात भ्रष्टाचार केला। आणि आता तर 1 छदाम पण नाही। एवढे करंटे सरकारमधले आमदार खासदार छत्रपतींचं नाव असं उग्राशी बाळगून किंवा आम्ही छत्रपतींचे वारस आहोत असं ठणकावून सांगणारे तोंडाला कुलूप लावून बसले, शिवप्रेमी म्हणून वेदना होतात। आणि माझा ठाम विश्वास आहे, शिवस्मारक जर नाही झालं, 1 दिवस या राज्यातले शिवप्रेमी मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाहीत आणि मुख्यमंत्री महोदयांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत। कारण तुम्ही चेष्टा लावली, छत्रपतींना आणि त्यांच्या मावळ्यांना सरकार हलक्यात घेतंय। कारण का? आता फक्त आमच्या रक्तानेच पत्र लिहायची राहिलेत सरकारला, मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस साहेब, आता तरी शिवस्मारकाचं काहीतरी काम करा। जगाला कळू द्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा सर्वोच्च उंच पुतळा। मराठा सेवा संघानं ऍडव्होकेट माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी परत संभाजी ब्रिगेडनं सरकारला प्रस्ताव दिला होता, अरबी समुद्रामध्ये तुम्ही शिवस्मारक उभा करणार आहे, सरकारची फार इच्छा आहे, पण तुम्ही जमिनीवरून समुद्रात जायला परत पैसे घेणार, लोकांना ते परवडणार नाही। त्यापेक्षा किंवा तुम्ही करू शकाल की नाही याच्यावर आमची शंका आहे। तसंच झालं, पण मराठा सेवा संघानं किंवा संभाजी ब्रिगेडनं प्रस्ताव दिला होता, जमिनीवर करा। राजभवनाच्या जागेवर भली मोठी जागा आहे, काही जागा घ्या आणि जमिनीवर शिवस्मारक उभा करा। झालं पण असतं, आज नतमस्तक झाले असते महाराष्ट्रातला प्रत्येक शिवप्रेमी मावळा, उभा महाराष्ट्र तिथं आला असता बघायला, किती मान उंचवली असती, छाती गर्वानं अशी फुलली असती। या सरकारनं नाही होऊ दिलं। अहो, पर्यावरण विभागाच्या अडचणी, सरकारच्या अडचणी, केंद्राच्या, बर
पूर्वी तर राज्यात सरकार वेगळं केंद्रात वेगळं होतं, हे वेगळ्या प्रश्नांना जागा करून वेड्यात काढायचे. आता राज्यात पण यांचं सरकार आहे, केंद्रात पण यांचं सरकार आहे. करा ना शिवस्मारक. का तुमची हिंमत होत नाही? मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अधिवेशनाला सुरुवात केली, अर्थसंकल्प मांडला, छत्रपतींच्या नावानं सभागृहात भाषण पण केलं, इतर महापुरुषांची नावं घेतली, पण त्यांच्या विचारांचा जागर करायचा नाही, त्यांच्या विचारांवर काम करायचं नाही. असंच एकंदरीत चित्र फडणवीस साहेबांच्या एकंदरीत वाणीतून दिसतंय, कृतीतून दिसतंय. करणी आणि कथनीमध्ये फरक आहे, हे मला शिवप्रेमी म्हणून आता जाणवत आहे. बरी यांनीच शब्द दिला होता महाराष्ट्राला. आमच्या तर मागण्या होत्या, हजारो पत्र गेल्या 10-12 वर्षामध्ये आम्ही कित्येक संघर्ष केला. पुण्यात असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असतील, शिवप्रेमी थांबलेले नाहीत. सरकारने शब्द दिला, फक्त मतासाठी त्यांनी दाखव काहीतरी करतोय हे पुढे केलं. नंतर शिवस्मारकाबद्दल चकार शब्द काढत नाहीत. देवेंद्र फडणवीस सरकार आता शिवस्मारकाबद्दल का बोलत नाही? फडणवीस सरकार शिवस्मारकाबद्दल गप्प का आहे? फडणवीस सरकारला शिवस्मारकाबद्दल इतकं का त्याच्याकडे दुर्लक्ष करून दुय्यम स्थान देण्याचं काम करतात? याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. आज महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी, कुठल्याही पक्ष संघटनेचे कार्यकर्ते असू द्या, शिवप्रेमी आहोत म्हणून ठामपणे सांगतात. त्या कार्यकर्त्यांनी मागणी केली, सरकारमधल्या लोकांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिला, पाऊल टाकलं, पाऊल माग का घेण्यात आलं? देवेंद्र फडणवीस साहेब सभागृहामध्ये त्याच्यावर चकार शब्द का काढत नाहीत? आणि या सगळ्या गोष्टीमध्ये शिवस्मारक होणार आहे की नाही हे तरी जाहीर करावं, नाहीतर जमिनीवर शिवस्मारक करावं याची तरी घोषणा करा ना. तुम्हाला जर करायचंच नसेल, मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांची किंवा त्यांच्या सरकारची नियतच दिसत नाही मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक अरबी समुद्रात करण्याची. मग जमिनीवर तरी करा, पण शिवप्रेमींना जर फसवाल, शिवरायांच्या मावळ्यांना जर फसवाल, शिवाजी महाराजांच्या विचारांशी जर प्रतारणा कराल, तर घरात बसल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो. कारण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता, मतं मागितले, सत्तेत आले आणि त्यांच्या विचारांनी जर तुम्ही काम करत नसाल, तर होय सरकार शिवद्रोही आहे हे आता रस्त्यावर येऊन बाहेर सांगावं लागेल महाराष्ट्राला. एवढंच या माध्यमातून सांगतो. शिवस्मारक होईपर्यंत मी सतत या विषयावर बोलणार आहे. अजून काही तुमचं मत असेल, सूचना असतील, नक्कीच कळवा. पण सरकारला जाग आल्याशिवाय हा संतोष शिंदे शांत बसणार नाही. एवढंच. जय शिवराय, जय महाराष्ट्र.